पालघर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी आधारवर ठरलेल्या विरार पश्चिम बोळिंज येथील अपंग पुनर्वसन केंद्राची अवस्था सध्या चिंताजनक झाली आहे। तब्बल 1883 पासून दिव्यांगांसाठी सेवा देणाऱ्या या केंद्राची इमारत जीर्ण झाली असून महापालिकेने या इमारतीला C2 धोकादायक प्रवर्गाची नोटीस दिली आहे। त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या दिव्यांगांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालाय। या केंद्रामध्ये दिव्यांगांची मोफत तपासणी, फिजिओथेरपी, ऑटिओमेट्री, कृत्रिम अवयव आणि आवश्यक साहित्याचे वाटप तसेच शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन अशा सुविधा पुरवल्या जातात। मात्र सध्या या महत्त्वाच्या केंद्रालाच अनेक समस्यांनी घेरले आहे। केंद्रातील मंजूर 18 पदांपैकी तब्बल 12 पदे रिक्त आहेत। सध्या केवळ 6 कर्मचारी कार्यरत असून दररोज जवळपास 12 ते 15 मुले उपचारासाठी येत आहेत। त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे आणि त्याचा परिणाम केंद्राच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। याशिवाय केंद्राच्या इमारतीचे छत आणि भिंतीची अवस्था खराब झाली आहे। वीज पुरवठ्याची समस्या, संरक्षण भिंतीचा अभाव आणि केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था यामुळे आणखीनच अडचणी वाढल्या आहेत। विशेष म्हणजे केंद्राच्या मागील बाजूस असलेली दिव्यांग मुलांची शाळा 2013 पासून बंद आहे। या शाळेची इमारतही आता धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे। त्यामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या या महत्त्वाच्या सुविधा केवळ कागदावरच राहणार का, असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। पालघर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी पुनर्वसन जो महत्त्वाचा विषय आहे, जो मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आपण जो पाहत आहे हा बोळिंजचं अपंग पुनर्वसन केंद्र आहे। 1983 मध्ये सुरू असलेल्या या केंद्राला दिव्यांगाची मोफत तपासणी, फिजिओथेरपी, ऑडिओमेट्रिक, कृत्रिम अवयव, साहित्य वाटप तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन दिले जात होते। मात्र महानगरपालिकेने इमारतीला C2 धोकादायक प्रवर्गाची नोटीस दिली होती। केंद्रातील मंजूर 18 पदांपैकी तब्बल 12 पदे रिक्त असून सध्या केवळ 6 कर्मचारी कार्यरत आहेत। दररोज 12 ते 15 मुले उपचारासाठी येत असतात। अपुऱ्या मनुष्यबळाचा मोठा ताण कर्मचाऱ्यांना होत आहे। इमारतीची छत, भिंत अवस्था खराब असून वीज पुरवठा, संरक्षण भिंत आणि रस्त्याची दुरवस्था सामान्यच बनली आहे। केंद्राच्या मागील बाजूस दिव्यांगांची मुलांची शाळा होती, ती शाळा 2013 पासून बंद असून तिची इमारत धोकादायक झालेली आहे। शासनाने तातडीने इमारत दुरुस्ती करावी आणि जी रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, जेणेकरून जे वसई तालुक्यातले जे दिव्यांग अपंग आहेत यांना कुठेतरी उपचारासाठी सोयीस्कर होईल किंवा ज्या मोठ्या प्रमाणात ज्या त्यांना समोर येण्यासाठी अडचणी आहेत त्या अडचणी कुठेतरी दूर व्हाव्यात। ज्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, अधिकारी कुठेतरी व्यस्त असताना प्राथमिक माहिती मिळाली आहे की शासनाला आम्ही 4दा परिपत्रक दिलेलं आहे, सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे। नेमकं या सगळ्या संबंधित विषयावर प्रशासन या पुनर्वसनाचं कशा पद्धतीत नियोजन करेल हे पाहावं महत्त्वाचं ठरणार आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार। दिव्यांगांना उपचार, पुनर्वसन आणि मार्गदर्शन देणाऱ्या या केंद्राकडे शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। धोकादायक इमारतीची दुरुस्ती किंवा सुरक्षित पर्यायी व्यवस्था तसेच रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। दिव्यांगांसाठी आधार ठरलेल्या या केंद्राला पुन्हा सक्षम करण्यासाठी शासन काय पावले उचलणार याकडे आता पालघर जिल्ह्यातील नागरिक आणि दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आहे।